नमस्कार बालमित्रांनो आणि श्रोतेहो. मी लीला शिंदे. माझ्या फेसबुक लाईव्हवर अष्टपैलू यशवंतराव चव्हाण याचं आपण वाचन करत आहोत. आपलं स्वागत आहे. आज ह्या माझ्या पुस्तकातला 8वा पैलू, 8वा भाग आणि शेवटचा आपण वाचणार आहोत. त्या 8व्या पैलूचं शीर्षक आहे साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी यशवंतराव. बघा, यशवंतराव चव्हाण हे आपल्याला लाभलेलं सच्चा हिरा ज्याला आपण म्हणू, म्हणजे महाराष्ट्राच्या, आधुनिक महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने शिल्पकार, की ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र सर्वार्थाने संपन्न केला. त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहोत ह्याचं आपलं भाग्य आहे. पण हे व्यक्तिमत्व घडलं कसं ह्या संदर्भातही आपण मागच्या सगळ्या भागामध्ये विवेचन केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. खरं म्हणजे साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी यशवंतराव चव्हाण यांची जडणघडण, या प्रतिभावान व्यक्तिमत्वाची जडणघडण नेमकी कशी बरं झाली, तर त्याला पहिलं कारण आहे वाचनाची गोडी, वाचनाची प्रेरणा ह्या प्रतिभावानाला मिळाली, त्याला जोड मिळाली आणि ते व्यक्तिमत्व फुलत गेलं. वाचनाची गोडी सर्वप्रथम कोणी लावली बरं? सर्वप्रथम घरी विठाबाई आईनी लावली. विठाबाई यशवंतरावांकडनं, जेव्हा ते लहान होते त्यांच्याकडनं ते धार्मिक काही पुराणकथा वाचून घेत आणि त्या ऐकत, त्या माध्यमातून, त्या निमित्ताने यशवंताच्या मनावर एक वाचनाची गोडी निर्माण व्हावी, असा संस्कार घडावा, असा हेतू होता. म्हणून पहिलं वाचन प्रेरणा ही जी आहे ती आईने दिलेली आहे. दुसरी म्हणजे शाळा. शाळेमध्ये वेगवेगळे विषय, त्याचा अभ्यास, शिक्षकांनी शिकवलेले वेगवेगळे धड्यांच्या माध्यमातून नवीन विचार, नवीन भाषा आणि त्याचं आकलन हे झालेलं, आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व विद्यार्थी म्हणून ते घडले. आणि त्यानंतर खरं म्हणजे शालेय जीवनापासूनच स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांना प्रदीर्घ अशा प्रकारचा तुरुंगवास घडला. या तुरुंगवासामध्ये खऱ्या अर्थाने तुरुंग नाही तर तो संस्कार शाळाच असं म्हटलेलं आहे त्यांची. तुरुंगामध्ये इतका प्रदीर्घ काळ नुसता एवढी ही प्रखर अशा प्रकारची युवकांची जी ऊर्जा आहे ती आणखीन कशी या चळवळीसाठी, स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ती प्रफुल्लित होईल आणि ती जोपासली जाईल, तिचं त्याला एक छान विधायक अशा प्रकारचं वळण मिळेल, अशा प्रकारची ही भावना त्या काळामध्ये तुरुंगवासामध्ये असलेले जे थोर विचारवंत, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक विचारवंत, नागरिक आणि तरुण यांच्या परस्पर चर्चेतून, कधी पुस्तकांचं वाचन, त्या पुस्तकातून, त्या ग्रंथातून नवीन विचारांचं आकलन, त्या विचारांमुळे एक प्रकारची दृष्टिकोन हा स्पष्ट होत गेला. काही विचार समजून घेतले, काही विचारांचं आकलन त्या पातळीवर, त्यांच्या आकलनाच्या पातळीवर त्यांना झालं. पण त्याचबरोबर भाषा कशी असते हे देखील त्यांना समजलं. आणि ह्यातून ह्या तरुण पिढीचं एका अर्थाने व्यक्तिमत्वाची जडणघडण आपल्याला झालेली दिसून येते. यशवंतरावांची खऱ्या अर्थाने तुरुंगवास हा तो तुरुंगवास राहिलाच नाही, उलट
तिथे आपल्याला असं दिसून येईल की ती एका अर्थाने संस्कार शाळा झाली. अनेक राजकीय विचारवंतांचे विचार एवढंच नव्हे तर सामाजिक विचार हे तर ह्याचा तर संस्कार घडलेच, परंतु त्याचबरोबरीने वाङ्मयीन काही अभिरुची संपन्न अशा प्रकारच्या पुस्तकांचं वाचन झालं, ग्रंथांचं वाचन झालं की जे सर्वश्रेष्ठ कलाकृती ज्या आहेत, जसं शाकुंतल किंवा शेक्सपियर किंवा बर्टन रसेलची पुस्तकं जी आहेत त्याचं वाचन झालं आणि त्यातून समजून घेतलं, समजून सांगितलं गेलं आणि त्यातून एक प्रकारे हा व्यक्तिमत्वाचा चौफेर अशा प्रकारचा जडणघडणीला इथे सुरुवात झाली. त्यानंतर यशवंतरावांच्या पुढची वाटचाल जर पाहिली तर प्रवासात देखील यशवंतराव हे वाचन करत असे. तो वेळ वाया न घालवता त्या वेळेचं एक चांगल्या प्रकारचा उपयोग, विधायक उपयोग हा ते करत असे आणि चांगली चांगली पुस्तकं, ग्रंथ ही जी आहे ती प्रवासात सोबत ठेवत असे आणि त्या वाचनातून त्यांचं मन प्रसन्न राहत असे. कारण की इतके राजकीय एकंदरीत नेतृत्वामध्ये सरळ साधी अशी वाट नसतेच. एक तर वृक्षपणा पण असतो आणि दुसरं म्हणजे एकसारखे ताणतणाव असतात, पण त्यातून वाट मोकळी करून देण्यासाठी समृद्ध वाचन परंपरा ही यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वावर जो त्यांनी स्वीकारली होती आणि म्हणून प्रवासात देखील ते वाचन करत असे. किंवा विरंगुळाचा काळ हा जो आहे की काय करायचं, असा विरंगुळा तर फार कमी अनुभवायला येत असेल, परंतु तो देखील त्या काळाचा देखील सदुपयोग हे वाचनाच्या माध्यमातून होत असे. बघा, म्हणजे विविध प्रकारचे ग्रंथ वाचनातून यशवंतराव चव्हाण यांचं अभिरुची संपन्न झाली आणि व्यक्तिमत्व त्याला एक आकार, विधायक अशा प्रकारचा आकार प्राप्त झाला. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उमदा मनाचा माणूस हा त्यांच्यामध्ये तयार झाला. उमदेपणा हा जो आहे, मनाचा थोरपणा, मनाचा उदात्त भाव जो आहे आणि विशेष म्हणजे राजकारणाचं त्यांचं मूळ केंद्रबिंदू जे होतं ते म्हणजे सामान्य माणूस आणि म्हणून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जे काही राजकारणाच्या दृष्टिकोनातून निर्णय असतील ते त्याच्या सामान्य माणसाच्या व्यक्तिमत्वाला कसं जडणघडणीला प्रेरक ठरतील, उपयुक्त ठरतील ह्याचा विचार यशवंतरावांनी केला. त्यांना मनापासून वाटत असे की आपला महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रातले माणसं, आपला महाराष्ट्रातला समाज हा संपन्न व्हावा आणि त्याला चांगल्या प्रकारची एक प्रेरणा ही वाचनातून मिळावी. वेगवेगळ्या कला आहेत किंवा साहित्य, संस्कृती, ललित कला आहेत, नृत्य, नाट्य, संगीत ह्याची देखील ओळख व्हावी, त्याची तशी अभिरुची त्यांच्यामध्ये जतन केली जावी, त्याचं संवर्धन व्हावं आणि त्याचा विकास व्हावा. त्यातून त्या सामान्य माणसाचं किंवा ज्याला जी आवड असेल त्याचं व्यक्तिमत्व घडावं अशी मनापासूनची त्यांची इच्छा असायची आणि होती. आणि म्हणून एक सर्जनशील ते तर राजकीय नेते होतेच, म्हणूनच एवढे चांगले चांगले उपक्रम सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यांनी त्याचा धोरणामध्ये त्याचा अवलंब केला आणि त्याचा प्रत्यक्ष अवलंब केला. परंतु त्याचबरोबर ते सर्जनशील साहित्यिक देखील होते. आता सर्जनशील साहित्यिक म्हणून त्यांची जडणघडण ही आपण पाहिली की किती छान वाचन होतं त्यांचं. थोरा मोठ्यांचे विचार त्यांनी आकलन केले होते, ते आत्मसात केले होते. त्याच्यातलं काय आपल्या समाज व्यवस्थेसाठी
विधायक असे विचार आहेत त्याचा अंगीकार केला, ते कसे राबवता येईल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा गंभीरपणे विचार करून ह्या सर्व क्षेत्रामध्ये एक कुशल राजकारणी होतेच, परंतु त्याचबरोबर साहित्य, संस्कृती, कला, भाषा, लोककला, त्यांच्या मते, यशवंतरावांच्या मते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ह्या समाजाचा आत्मा आहे, व्यक्तीचा हा आत्मा आहे. हा जर विकसित झाला नाही, ह्याला जर प्रोत्साहन दिलं गेलं नाही, तर मग व्यक्ती म्हणून काय उरतं बरं? म्हणून व्यक्तीचं मन, व्यक्तीची भावना, व्यक्तीची हे जे पैलू आहेत साहित्य, कला क्षेत्रातले, हे पैलू देखील याला देखील वाव मिळावा, त्याला प्रोत्साहन मिळावं, त्याला त्याच्या जडणघडणीसाठी एक प्रकारचं त्यांना त्याची व्यासपीठ उपलब्ध व्हावं, ह्याचा यशवंतराव चव्हाणांनी अगदी मनापासून विचार केला. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की या सर्व बाबींचं जतनासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्रातल्या माणसाचा चौफेर विकास व्हावा यासाठी विविध धोरणं, त्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवले आणि ते आखले देखील. म्हणून आपल्याला असं दिसून येतं की यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सर्जनशील राजकीय नेते होते. आता अलीकडे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काही प्रमाणामध्ये अभाव आढळतोय की राजकारणी आणि इतकं उत्तम जाण, इतकी उत्तम सामाजिक भान आणि इतकं चौफेर अशा प्रकारचं वाचन, त्याच्यामध्ये त्या वाचनामध्ये म्हणजे समकालीन उच्च दर्जाचं किंवा जे काही साहित्य प्रकाशित होत असेल त्याचं आकलन, त्याचं जाणून घेणं, त्याचं वाचन, एवढंच नव्हे तर यशवंतरावजी चव्हाण हे साहित्य संस्कृतीशी संबंधित जे वेगवेगळे उपक्रम असायचे, त्या उपक्रमामध्ये एक साहित्यप्रेमी म्हणून किंवा कलाप्रेमी म्हणून त्या संमेलनामध्ये आवर्जून उपस्थित राहायचे, एक रसिक म्हणून. खरं म्हणजे राजकीय नेते होते ते कधीही व्यासपीठावर अशा वेळी बिलकुल जायचे नाही, तर प्रेक्षकांमध्ये समोर बसून त्या कलेचा आस्वाद घेत होते, कारण तसा त्यांचं मन आणि त्यांना कान आणि भान लाभलेलं होतं. म्हणून असा हा प्रतिभावान आणि सर्जनशील अशा प्रकारचा नेता आणि साहित्यिक आपल्याला लाभला. खरं म्हणजे तर ही सगळी जी जडणघडण आहे, ही जी त्यांची वाटचाल आहे, त्या वाटचालीतून आपल्याला असं दिसून येतं की उत्तम लेखन त्यांनी केलं. त्या उत्तम म्हणजे त्यांनी जे लेखन केलं त्याला एक वाङ्मयीन मूल्य होतं आणि अत्यंत मोलाची भर मराठी वाङ्मयामध्ये त्यांनी टाकली. आता कृष्णाकाठ आपण जर पाहिलं किंवा सह्याद्रीचे वारे, ह्या साहित्यकृती ज्या आहेत त्या किती अगदी दर्जेदार अशा स्वरूपाच्या आहेत. असं हे कसं ह्या राजकीय नेत्याला जमलं, तर ती जी अभिरुची जी आहे ती त्यांनी स्वतः विकसित केली. म्हणून अशा ह्या अष्टपैलू महाराष्ट्राच्या शिल्पकाराचं याबद्दल मला मनापासून अभिमान वाटतो आणि मनापासून खूप 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 आदर वाटतो. त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करते आणि आज हे शेवटचा माझा सामान्य माणसाचं जीवन समृद्ध व्हावं असं त्यांना वाटत असेल. महाराष्ट्रात तसं देशाच्या राजकारणात त्यांच्या निस्वार्थ कर्तृत्वामुळे अतिमहत्वाची पदं त्यांनी कुशलतेने सांभाळली. अनेकदा त्यांना कसोटीच्या क्षणांना सामोरं जावं लागलं, तरीही ते कधीच खचले नाही.
यशवंतरावांचे विचार स्पष्ट आणि ध्येयनिष्ठ होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांच्या मनी होता. यशवंतराव केवळ कुशल राजकारणीच नव्हते, तर त्यांना अनेक विषयामध्ये रस होता. साहित्य, संस्कृती, कला, भाषा, लोककला या समाज आणि व्यक्तीचा आत्मा आहे, असं यशवंतराव चव्हाण यांचं मत होतं. या सर्व बाबींचं संवर्धन, जतन व्हावं यासाठी त्यांनी आपल्या कार्यकालात साहित्य, संस्कृती, कलेच्या जपणुकीसाठी विविध उपक्रम, धोरणं आखली आणि ती राबवली. वेळ प्रसंगी त्यासाठी कठोर भूमिकाही घेतली. ही सारी धडपड कशासाठी? आपल्या महाराष्ट्रातील माणसाच्या समृद्ध विकासासाठी. जिथे जिथे गुणवत्ता आहे तिथे तिथे त्या गुणांची पूजा जरूर केली जाईल, हे उद्दिष्ट मराठी राज्याचं असेल असं यशवंतरावांना मनापासून वाटत होतं. आपलं राज्य एकभाषी व्हावं असं त्यांना वाटत होतं, कारण एकभाषी लोकांना राज्यकारभारात सहभागी होणं सोपं जाईल. मातृभाषेतून आपले विचार शासनासमोर मांडायला सोपं जाईल. आपल्या मातृभाषेतून साहित्य, कला व इतर बाबींचा आस्वाद घेता येईल. समाज आणि व्यक्तीचा सांस्कृतिक विकास समृद्ध होईल असं त्यांना वाटे. मातृभाषा, राज्यभाषा ही मन जोडणारी असते. लोकभाषा ही ज्ञानभाषा होणार नसेल तर लोक ज्ञानापासून वंचित राहतील याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी भाषा विभाग हे नवं खातं त्यांनी निर्माण केलं. सरकारी कामात मराठी भाषा, प्रादेशिक भाषेतूनच कचेऱ्यांमध्ये कारभार चालावा असा महत्त्वाचा निर्णय यशवंतरावांनी घेतला. वृक्ष राजकीय क्षेत्रात कार्यरत असूनही यशवंतराव यांची साहित्य आणि संस्कृती संबंधीची अभिरुची संपन्न होती. साहित्य क्षेत्रातील लोकांबद्दल त्यांना कुतूहल आणि आदर होता. महाविद्यालयीन जीवनात लागलेली वाचनाची गोडी पुढे वृद्धिंगत झाली. व्यासंगी वाचनानं आपल्याला शक्ती मिळते असं ते म्हणत. त्यांचं वाचन चौफेर होतं. साने गुरुजींची श्यामची आई, गांधीजींचं हरिजन हे साप्ताहिक, H.G. वेल्स यांचं आउटलाईन ऑफ हिस्ट्री, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांची नाटकं, व्हिक्टर ह्युगोची साहित्य असं विविध स्वरूपाचं वाचन वेळातेवेळ काढून ते करत असत. अनेक कलाकारांच्या साहित्य मैफिली, संमेलनं, संगीत मैफिली, लोककलाकारांच्या मेळाव्यात यशवंतराव आवर्जून उपस्थित राहत. साहित्य, संस्कृती, कला संबंधीची संमेलनं आपली अभिरुची समृद्ध करतात, आपली बुद्धी, मन, संवेदना तेजस्वी बनवतात असं त्यांचं मत होतं. आपला महाराष्ट्र अभिरुची संपन्न व्हावा असं त्यांना वाटे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळाची स्थापना करण्यात आली. तसंच इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ या संबंधीचं संशोधन करण्यासाठी त्यांनी विश्वकोश मंडळाची स्थापना केली. साहित्य, संस्कृती, संशोधन, नवे विचार, नवे ज्ञान हे समाजाला दिशादर्शक असतात. व्यक्ती विकासाला ते प्रेरणादायी असतं असं त्यांचं मत होतं. या मंडळाच्या स्थापनेतून यशवंतरावांच्या समाज आणि व्यक्तीच्या उद्धाराच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. आचार्य अत्रे म्हणतात, यशवंतरावांच्या बुद्धिमत्तेचा पल्ला केवळ राजकारणापुरताच मर्यादित नाही. ते एक साहित्यप्रेमी, कलाप्रेमी आणि नाट्यरसिक आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक पैलू समृद्ध व्हावा, साहित्य, कला, नाट्य, लोककला, लोकसंगीत, संगीत अशा क्षेत्रातल्या महाराष्ट्रातील गुणी कलावंतांना
विकासाची संधी मिळावी, कलावंतांना कला आविष्कारासाठी योग्य तो वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावं, त्यांचं कौतुक व्हावं, मान सन्मान मिळावा, यासाठी यशवंतरावांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. नाट्यकला असो व लोककला, या कलांना उत्तेजन देण्यासाठी नाट्य महोत्सव घेणं, नाट्यगृहांची निर्मिती करणं, ग्रंथलिखाणाला प्रोत्साहन म्हणून अनुदान योजना, चित्रपट, संगीत, नृत्य, नाट्य यांना प्रोत्साहन, शाळांसाठी अनुदान योजना, कलावंतांना अर्थसहाय्य, चित्रपटांना करमणुकी कराची सूट देण्याची योजना, वाचन संस्कृतीत प्रेरणा मिळावी म्हणून ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन, उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून विविध योजना, असे उपक्रम प्रभावीपणे राबवले. यशवंतरावांनी विशेष भर या योजनांवर दिला. या योजनेमुळे महाराष्ट्राची साहित्य, संस्कृती आणि कला ही संवर्धित झाली, उन्नत झाली. समाज असो की व्यक्ती, या दोन्ही घटकांचा परिपूर्ण समग्र विकास साहित्य, संस्कृती, कलेमुळेच होतो, याची जाण यशवंतरावांना होती. राजकीय क्षेत्रात तारेवरची कसरत यशवंतराव अत्यंत प्रामाणिकपणे, तळमळीने करत असतात. त्यांचं सर्जनशील मन तेवढंच सजग, टवटवीत होतं. समाज व देश प्रदेशा राजकीय वैचारिक लेखन असो, हे लेखन अत्यंत प्रांजळ आणि व्यासंगी स्वरूपाचं आहे. त्यांच्या ह्या लेखनानं मराठी साहित्याला अनमोल भर घातली आहे. त्या लेखनाला एक वेगळं वाङ्मयीन मूल्य आहे, असं मराठी समीक्षकांचं म्हणणं आहे. त्यांच्या लेखनाची ओघवती शैली, सहज सोपी भाषा ही अत्यंत प्रभावी आहे. सह्याद्रीचे वारे, विदेश दर्शन, कृष्णा काठ या त्यांच्या दर्जेदार साहित्यकृती आहेत. त्यांचं राजकीय वैचारिक लेखनही प्रेरणा देणारं असं आहे. आजच्या काळाच्या संदर्भात यशवंतरावांच्या लेखनासंबंधी विचार केल्यास आज आपल्याला राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी चिंतनशीलता आणि तळमळीचं लेखन दुर्मिळ झालं आहे. यशवंतराव हे सर्जनशील राजकीय नेते आणि साहित्यिक होते. त्यांनी समाज घडवला आणि समाज मन विशाल केले. बहुजन कुटुंबात जन्म, साहित्य निर्मितीचा कुठलाही वारसा नसताना यशवंतरावांनी सर्जनशील लेखन केलं. त्यांचं हे सर्जनशील आणि दर्जेदार लेखन मराठी वाङ्मयाचा अनमोल ठेवा आहे. यशवंतरावांनी विधायक राजकारण्यांच्या माध्यमातून जनकल्याण साधलं. लोकशाही मूल्य हा त्यांचा राजकीय कर्तृत्वाचा पाया होता. राजकीय क्षेत्रात कुठलाही वारसा नसताना यशवंतरावांनी संवेदनशीलतेनं, निस्वार्थ वृत्तीनं राजकीय नेतृत्व केलं. लोकशाही विचार पद्धतीतून लोक या घटकांचं मूल्य जपलं. यशवंतराव केवळ सर्जनशील लेखकच नव्हते, तर ते सर्जनशील राजकारणी देखील होते. बघा, इतकं म्हणून तर आपण म्हणतोय ना की अष्टपैलू व्यक्तिमत्व, की जे एका हिऱ्यासारखं आहे. हिरा हा तसाच घडत नसतो. त्या हिऱ्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते. अनेक वाटचालीतून, कठीण अशा वाटचालीतून जावं लागतं. तेव्हा कुठे तो हिरा तयार होतो आणि नंतर पैलूंनी तो झळकू लागतो. आणि जणू काही त्याचं जन्म हा झळकण्यासाठीच होतो. आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं की जे आयुष्यभर झळकत होतं. पण हे झळकताना आपल्याला त्याचं झळकणं दिसलं, पण त्याच्या मागची जी वाटचाल जी आहे ही किती निष्ठावान होती, किती कष्टमय होती,
आणि ती किती प्रामाणिक होती, निस्वार्थ होती. आणि ही सगळी वाटचाल, या वाटचालीचा केंद्रबिंदू हा जो आहे तो सामान्य माणूस होता. आणि म्हणून अ, अ, यशवंतराव हे केवळ राजकीय सर्जनशील लेखक नव्हते, नेते नव्हते, तर ते ख सर्जनशील लेखक देखील होते आणि सर्जनशील त्यांच्या विचार देखील होते. म्हणूनच राजकारणी म्हणून ते इतके यशस्वी ठरले की त्यांचं मन हे प्रत्येक वेळी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू, आणि त्याचा उद्धार कसा होईल, त्याचा चौफेरी विकास कसा होईल, त्याच्या चौफेरी विकासासाठी आपल्याला काय करायला हवं, जे करायला पाहिजे, वाट जरी सरळ नसली तरीही करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा वेळा अडचणी पण आल्या, पण तरीही ते डगमगले नाही. आणि म्हणून ते सर्जनशील राजकारणी होते आणि त्याचबरोबर उत्तम अभिरुची संपन्न ते लेखक, सर्जनशील लेखक होते. असं एक किती ज्याला आपण म्हणू परिपूर्ण प्रतिभावान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेलं राजकारणी आपल्या महाराष्ट्राला, आधुनिक महाराष्ट्राला लाभला, याचं आपल्याला भाग्य म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे एक अभिमानाने आपलं मान उंच होते की असा आम्हाला नेता लाभला की जो सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून त्यांनी राजकारण केलं आणि ते संवर्धित केलं. ते म्हणजे मानवता जी आहे, माणुसकी जी आहे ती जपली. त्या समाजभान आणि समाजाचं मन जोडण्याचं काम केलं. म्हणून आज आपल्याला इतक्या थोर प्रतिभावान द्रष्टा नेता ह्याला विनम्र अभिवादन करतो आणि कृतज्ञतापूर्ण त्यांचं अभिवादन करून आज माझ्या वाचनाचा हा शेवटचा दिवस आहे. आणि आपण इतक्या छान पद्धतीने मला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलंही सर्वांचं मनापासून आभार मानते. पुन्हा अशाच कुठल्या तरी उपक्रमामध्ये नक्की भेटूयात. पुनश्च आभार. धन्यवाद.